नमस्कार, काय म्हणताय मंडळी? आज काय स्पेशल? आजपासून आपण सुरू करणार आहोत वाळवणाची सिरीज. हो, म्हणजे भाग 1, भाग 2 अशा भागांमध्ये आपण सगळे वाळवणाचे पदार्थ बघणार आहोत. त्यापैकी आजचा आपला पहिला पदार्थ आहे पोह्यांचे मिरगुंड. अगदी सोप्या पद्धतीने आपण आज मिरगुंड बघणार आहोत. तर चला जाऊया किचन मध्ये आणि रेसिपीला सुरुवात करूया. आपण या ठिकाणी साधारण 3 कप कांदे पोहे म्हणजे जे जाड पोहे असतात ना ते आपण 3 कप घेणार आहोत. स्वच्छ करून चाळून ते पोहे घ्यायचे आहेत आपल्याला आणि जाड कढईमध्ये घ्यायचे. त्यामध्येच आपण 1 कप साबुदाणा घेणार आहोत. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय आणि अगदी मंद गॅसवर खरपूस भाजून घ्यायचंय. आता हे भाजून होईस्तोवर आपण काय करणार आहोत बघा. आता आपण या ठिकाणी 1 टीस्पून, हा जो आपण पोहे खायचा चमचा असतो ना याला टीस्पून असं म्हणतात, 1 टीस्पून भरून आपण पापडखार घ्यायचा आहे आणि तो पाण्यात भिजत ठेवायचा आहे. आता आपण पोहे बघूयात झालेत का. बघा आता पोहे पण रंग थोडा बदललाय आणि हाताने जर तुम्ही त्याला चुरून पाहिलं तर अगदी छान बारीक चुरा त्याचा होतोय. म्हणजे आपले पोहे छान खरपूस भाजून झालेले आहेत. आता हे भाजून झालेले पोहे आपण गार करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अगदी हाताने पण त्याचा चुरा होतोय, एवढे छान खरपूस भाजले गेलेले आहेत. आता हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचंय आणि चाळून घ्यायचंय. चाळायचं कारण असं की त्यामध्ये जर काही पोह्याचे कण असतील किंवा साबुदाण्याचे कण असतील तर ते चाळणीमध्ये वरच राहतील. ते पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचंय आणि अगदी छान बारीक पीठ त्याचं आपल्याला करून घ्यायचंय. एका पसरट भांड्यामध्ये हे सगळं चाळलेलं घ्यायचंय. यामध्ये चवीनुसार मीठ, तिखट आणि धना जिरा पावडर घालायची. तिखट मी जरा कमीच घातलंय कारण आमच्याकडे लहान मुलं आहेत त्यामुळे तिखट जरा कमी घातलंय. आणि हे सगळं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण जो पापडखार पाण्यामध्ये कालवून ठेवला होता तो घालायचा आहे आणि सगळं छान हाताने एकजीव मिक्स करून घ्यायचंय. हे मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं अगदी पाणी घालून याचा घट्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. म्हणजे आपण पोळीची कणिक भिजवताना जसा मळतो ना त्या पद्धतीने तेवढाच आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे आणि झाकून ठेवायचं 1-10 मिनिटं. कारण काय, पोहे काय करतात, पाणी ऍब्झॉर्ब करून घेतात. त्यामुळे भिजवून आपल्याला झाकून ठेवायचंय आणि गरज असेल तर थोडं पाणी घालून नंतर पुन्हा ते एकदा मळून घ्यायचंय. एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि छान पोळपाटावर अगदी पातळ पोळी त्याची लाटायची आहे. जेवढं पातळ तुम्ही पोळी लाटणार आहात तेवढे ते पटकन वाळतील आणि तळायलाही सोपे जातील. तर अशा पद्धतीने आपण त्याची एक पातळ पोळी ही लाटून घेतलेली आहे आणि त्याचे छान आपल्याला त्याचे असे छान चौकोनी तुकडे करून घ्यायचे. तुम्ही लांब पट्ट्या पण कापू शकतात किंवा अगदी त्याचे छान चौकोनी तुकडे आपल्या सुरीच्या साह्याने किंवा पिझ्झा कटरच्या साह्याने त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि कडक उन्हामध्ये 2 ते 3 दिवस आपल्याला ते वाळवून घ्यायचे. अगदी कडकडीत तेल तापवून त्यामध्ये ते आपल्याला तळून बघूयात. बघा आता अगदी छान खुसखुशीत आणि ठिसूळ आपले मिरगुंड तयार झालेले आहेत. म्हणजे हाताने सुद्धा तुकडे पडतील एवढे ठिसूळ आपले मिरगुंड हे तयार झालेले आहेत. तर आजचे मिरगुंड अतिशय सोपे आहेत, नक्की करून बघा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर करा. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.